नमस्कार मित्रांनो, तर आज मला आहे ना कोबीला स्प्रे मारायचा होता. आपल्या कोणाचा जर कोबीचा प्लॉट असेल लक्ष राहू द्या, कारण कोबीचे पण मार्केटमध्ये आहे ना सुधार होऊ राहिला, म्हणजे वाढू राहिला कोबीचा मार्केट पण. त्यामुळे आहे ना आपल्या कोबीची ठेप ठेवा. कसं आहे माहिती आहे का, मार्केट जर वाढायचं म्हणलं तर एक दिवसामध्ये वाढतं, पण आपल्या जर प्लॉटला जर एखादा रोगाचा प्रादुर्भाव झालेला असला ना, तो आउट ऑफ कंट्रोल जर गेला तर मग आपल्या प्लॉटचे म्हणावा पैसे तयार होत नाही. आता आपल्या प्लॉटचा विचार केला ना तर मला कुठं मुडं आहे ना, म्हणजे बऱ्यापैकी आळीचा प्रादुर्भाव दिसलेला आहे आपल्या प्लॉटवर. आता कोबीला सगळ्यात जास्त कोण ताण देत असेल ते आळी आहे. मग आळीचा स्प्रे आता माझ्या मागं पण आहे ना, कामाची अशा झंझट राहत्या ना. आता इकून तिकून फवारा मारून झाला, आता मला तिकडे जायचं कॉक बदली करायला रोपाच्या वावरात. आता आपण तिथे रोपात चाललो होतो कॉक बिंगवायला, पण असा समोरून जबरदस्त साप गेला ना. आता काय माहिती आहे का, पानकळीचे दिवस आहे आणि आता एवढ्यात ऊन पडू राहिलंय, त्यामुळे जमिनीमध्ये गरमच वातावरण तयार झालं, त्याच्यामुळे ते साप बाहेर निघतात. त्यामुळे शेतकरी मित्रांनो थोडं जपून काम करत जा, आपली काळजी घ्या, सुखी राहा मस्तपैकी. आपली व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, अजून काय करायचं सगळंच करून टाका.